नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? एका नवीन क्रिकेट मोसमाला आजच्या कसोटी सामन्यापासून प्रारंभ होतोय. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची नवीन सायकल चालू होतीये. भारतीय संघाचा एक नवीन मोसम चालू होतोय आणि भारत विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटी सामन्यांनी या मोसमाला सुरुवात होतीये. भारतीय संघ कसोटी सामना खेळतोय वेस्ट इंडिज मध्ये आणि सुनंदन लेले मात्र पुण्यात आहेत. ही गोष्ट तुम्हालाच काय मला सुद्धा खटकते, कारण वेस्ट इंडिजच्या बाबतीत एक गंमत अशी आहे की ज्या ज्या वेळेला वेस्ट इंडिज टूरला मी गेलो तेव्हा तिथं गेल्यानंतर जी काही मजा केली, परंतु काम करताना जे त्रास झाले, ट्रॅव्हल करताना जे त्रास झाले, खर्चाचे आकडे जसे फुगले, तेव्हा दरवेळेला असं वाटायचं की अरे बाप रे बाप, कधी ही टूर संपतीये आणि इथनं निघतोय. अगदी 2007 वर्ल्ड कपची सुद्धा गोष्ट मला आठवते, जेव्हा भारतीय संघ नसताना सुद्धा मी वेस्ट इंडिजमध्ये मागे थांबून पूर्ण वर्ल्ड कप कव्हर केलेला होता. परंतु त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा वेस्ट इंडिजला भारतीय संघ जाणार असायचा त्यावेळेला असं वाटायचं, मन चुळबुळायला लागायचं आणि वाटायचं की चला वेस्ट इंडिज टूरला आपण जाऊया. ह्या वेळेला मात्र मला तसं करता आलं नाही, कारण तुम्हाला सांगण्यात कुठलंच मला वैगुण्य वाटत नाही. अर्थकारण जमलेलं नाहीये. कारण साधं आहे की सर्व विमानाच्या तिकिटांचे जे दर आहेत, वेस्ट इंडिजला जाण्याचे इंटरनल ट्रॅव्हलिंगचे, हे सगळे जवळजवळ 2 ते 2.25 पट झालेले आहेत. त्यामुळे ती जी घडी असते, एक मी फ्रीलान्सर आहे, मी जॉब करत नाही, त्यामुळे फ्रीलान्सर करता या सगळ्या गोष्टी स्वतःच्या स्वतः मॅनेज करायला लागतात. ट्रॅव्हल आहे, स्टे आहे, या सगळ्या गोष्टींचं नियोजन हे तुम्हाला करायला लागतं. एक्सरसाइज म्हणून मी ते सगळं करून पाहिलं. माझ्याकडे अगदी अमेरिकेचा व्हिसा सुद्धा आहे की शेवटच्या 2 T20 सामन्याकरता मला अमेरिकेतही जाता आलं असतं. फ्लोरिडाला माझे मित्र आहेत, मला राहायची, खायची, प्यायची काही सोयीचा प्रॉब्लेम नव्हता. पण तरीही वेस्ट इंडिजला जाणं ह्यावेळेला मी टाळलं, कारण मी परत सांगतो, अर्थकारण जमलं नाही. आता मुख्य मुद्द्यावरती येतो, ते म्हणजे कसोटी सामन्याकडे. आपल्याला पूर्ण कल्पना आहे की आत्ता 50 ओव्हरच्या वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिज संघ क्वालिफाय झालेला नाहीये आणि ती मनात निराशा घेऊन वेस्ट इंडिज संघातले काही अगदी थोडे मोजके खेळाडू हे कसोटी संघात आहे. जेसन होल्डर हा त्याच्यापैकी एक आहे, जो संघाचं पूर्वी नेतृत्व करत होता. आता कसोटी संघाचं नेतृत्व हे ब्रॅथवेटच्या हाती दिलेलं आहे. ब्रॅथवेट हा ओपनिंगला येणारा अत्यंत खडूस बॅट्समन आहे, परंतु त्याला कसोटी सामन्यामध्ये वेस्ट इंडिज संघाचं नेतृत्व करण्याचं फार मोठं आव्हान आहे. कारण आत्ताच्या घडीला वेस्ट इंडिज संघ, वेस्ट इंडिज क्रिकेट हे अक्षरशः घसरणीला लागलेलं आहे. संघामध्ये शिवनारायण चंदरपॉलचा मुलगा खेळतोय, तेज नरीन चंदरपॉल हा खेळतोय. काही नवीन खेळाडू सुद्धा आहेत. बॉलिंगमध्ये मला वाटतं त्या मानाने तगडी बॉलिंग आहे, कारण एकीकडे शॅनन गॅब्रियल आहे, दुसरीकडे अल्झारी जोसेफ आहे, केमार रोश आहे आणि जेसन होल्डर जो ऑलराऊंडर आहे. हे सगळेजण आहेत आणि कदाचित ऑफ स्पिनर म्हणून कॉर्नवॉल नावाचा एक दणकट खेळाडू खेळताना आपल्याला दिसेल. पण तरीही हे सांगावंसं वाटतं की एकंदर वेस्ट इंडिज क्रिकेटचा इतिहास बघितला, संस्कृती बघितली, तर हा संघ त्या मानाने फारच लेचापेचा संघ वाटतो. आता त्यामुळे होणारे काय? समजा ही 2 कसोटी सामन्यांची मालिका भारताने 2-0 जिंकली, तरी लोक म्हणणार काय वेस्ट इंडिज तर होती, जिंकले त्याच्यात काय कौतुक. परंतु चुकून जर का पाय इकडं तिकडं गेला भारतीय संघाचा, तर त्याच्यावरनं मात्र गदारोळ होऊ शकतो. तसं होण्याची शक्यता मला वाटत नाही, कारण भारतीय संघ हा तगडा आहे, बॅटिंगच्या बाबतीत एकदम दणकट आहे. ह्याच्यामध्ये असं एकंदर आता चित्र दिसतंय. वेस्ट इंडिज मधले जे लोक आहेत ते सांगतायत की यशस्वी जयस्वालला सलामीला खेळायची संधी मिळणार आहे. तो कसोटी पदार्पण करायच्या एकदम संपूर्णपणे तयारीत आहे. मला थोडंसं ऋतुराज गायकवाडचं सुद्धा वाईट वाटतं की ऋतुराज गायकवाडला सुद्धा संधी मिळायला पाहिजे होती. यशस्वी जयस्वालला जर का सलामीला खेळलं नसतं, शुभमन गिल सलामीला खेळला असता, तर 3ऱ्या क्रमांकाला ऋतुराज गायकवाड खेळताना आपल्याला दिसला असता. परंतु संघ व्यवस्थापनाने असं काहीतरी एक वक्तव्य केलंय की शुभमन गिलला 3 नंबरवरती खेळायची इच्छा आहे. 3 नंबरवरच्या पुजाराला आत्ताच्या क्षणी तरी निवड समितीने बाजूला ठेवलेलं आहे आणि शुभमन गिल हा 3 नंबरचा लंबी रेस का घोडा अशा अर्थाने जर का त्याच्याकडे बघितलं जात असलं, तर मला वाटतं पुढं बघायला हरकत नाही.
ऋतुराज गायकवाडला आज ना उद्या संधी मिळणार हे स्पष्ट आहे, कारण हा खेळाडू असा आहे की ज्याच्या खेळण्यामध्ये दम आहे आणि त्याच्या कामगिरीमध्ये सातत्य आहे. यशस्वी जयस्वालनी सुद्धा IPL संपूर्णपणे बाजूला ठेवा, गेल्या वर्षी जसं सरफराज खाननी जबरदस्त बॅटिंग केली तशीच यशस्वी जयस्वालनी शेवटच्या टप्प्यामध्ये आउटस्टँडिंग बॅटिंग केलेली आहे. इराणी ट्रॉफी असू देत, रणजी ट्रॉफी असू देत, त्याच्या शेवटच्या टप्प्यातले 3-4 सामने असू देत, मोठी शतकं यशस्वी जयस्वालनी करून दाखवलेली आहेत. अजून एक गोष्ट म्हणजे राईट हँडर लेफ्ट हँडरचं कॉम्बिनेशन, ज्याच्या प्रतीक्षेत वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीरच्या नंतर आपण वाट बघत होतो तशी आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे यशस्वी जयस्वालला यश मिळावं म्हणून आपण मनापासून शुभेच्छा देऊयात. भारतीय संघाच्या बाबतीत बोलायचं झालं तर मोहम्मद शमीला विश्रांती दिलेला आहे, अजून बुमराह फिट नाही आहे, पण तरी भारतीय संघाच्या बॉलिंगमध्ये दम आहे, कारण सिराज आहे, बाकी अनुभवी खेळाडू आहेत, स्पिनर आपले चांगले आहेत. कारण डोमिनिकाला 2011 नंतर या आयलंडवरती कसोटी सामना खेळवला जाणार आहे. हे विकेट असं आहे की जे काहीसं स्लो असतं, सुरुवातीला थोडंसं फास्ट बॉलिंगला मदत करतं आणि नंतर स्पिनरला मदत करतं. थोडक्यात काय, एकदम टिपिकल कॅरेबियन विकेट असायची शक्यता आहे की ज्याच्यामध्ये बॉल उसळवणं हे त्यांच्या तगड्या बॉलरला जास्त करून जमतं. मला वाटतं वेस्ट इंडिजचे जे 3 फास्ट बॉलर आहेत, अल्झारी जोसेफ आहे, शॅनन गॅब्रियल आहे, जेसन होल्डर आहे आणि त्याच्यामध्ये केमार रोच आहे, यांना सुरुवातीच्या काळात भारतीय संघाने जर का तब्येतीत तोंड दिलं, व्यवस्थित तोंड दिलं, चांगला धावफलक जर का त्यांनी उभारला, तर मला वाटतं खेळाची सूत्र भारतीय संघाकडे येण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही. या दौऱ्यामध्ये 5 T20 सामने आहेत, काही वन डे सामने आहेत, टेस्ट मॅचेस मात्र 2च आहेत. आता ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की वेस्ट इंडिजचं तर सोडा, परवा गॅरी कर्स्टनला जेव्हा आम्ही भेटलो होतो त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आता साऊथ आफ्रिकन टीमला सुद्धा 2 कसोटी सामन्यांचीच मालिका मिळते. एकीकडे ॲशेस 5 कसोटी सामन्यांची चालली आहे, भारतीय संघाला इंग्लंड विरुद्ध, ऑस्ट्रेलिया विरुद्ध 5 कसोटी सामने खेळण्याची एकदम खुमखुमी आहे, आणि दुसरीकडे साऊथ आफ्रिका, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड यांना मात्र 2 कसोटी सामन्यांची मालिका मिळते. या सगळ्याच गोष्टी मला थोड्याशा खटकतायत, कारण बोलताना सगळेजण बोलतायत की कसोटी क्रिकेट राहणार का, त्याचं महत्त्व काय येणार, ॲशेस पाहिल्यानंतर कसोटी क्रिकेटचं महत्त्व कळतं, पण त्याच्याकरता संयोजक किती मेहनत करतायत मनापासनं, हा मनात आलेली एक शंका तुम्हाला फक्त बोलून दाखवली. तुमच्या काय अपेक्षा आहेत यशस्वी जयस्वालकडनं, भारतीय संघाकडनं, वेस्ट इंडिज संघाकडनं? कारण आत्ताच्या घडीला त्यांचं मनोधैर्य नक्कीच खाली असणार, कारण नुसतेच ते क्वालिफाय झालेले नाही आहेत, तर त्या क्वालिफाईंग मॅचेसमध्ये त्यांचं सर्वात खराब परफॉर्मन्स राहिलेला आहे. ती भीती, ती निराशा मनात घेऊन हा संघ हा मैदानात उतरणार आहे. त्याचा फायदा भारतीय संघ घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भारतीय संघाच्या या नवीन मोसमाकडे माझी नजर आहे, परंतु एक नजर विम्बल्डनकडे सुद्धा आहे, दुसरी नजर ॲशेसकडे सुद्धा आहे. खेळाचे प्रेमी म्हणून मी एवढं पण सांगतो की पुण्यामध्ये टेबल टेनिसची जबरदस्त टुर्नामेंट होणार आहे. सगळे दिग्गज भारतातले महत्त्वाचे खेळाडू हे पुण्यात खेळायला येणार आहेत, ते सुद्धा मी बघायला जाणार आहे. त्यामुळे एका अर्थाने खेळप्रेमीसाठी माझ्यासारख्या हॅपी डेज आर हिअर अगेन एवढंच मी म्हणेन. तुमची मतं काय आहेत मला जरूर कळवा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.